माणूस की हैवान, मुलासमोरच त्याने केली पत्नीची हत्या. पत्नीच्या गळ्यावर चालवली कात्री. व्हिडिओ केला शेअर, नंतर स्वतःच गेला पोलीस ठाण्यात. पुण्यात पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या मुलासमोरच पत्नीवर कात्रीनं वार करून खून केलाय. त्यानंतर पती स्वतः खराडी पोलीस ठाण्यात हजर झालाय. ही घटना काल बुधवारी दिनांक 22 रोजी पहाटे खराडीतील तुळजाभवानी नगर भागात घडली आहे आणि या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ज्योती शिवदास गीते, वय वर्ष 28, राहणार गल्ली क्रमांक 5, तुळजाभवानी नगर, खराडी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते, वय वर्ष 37 याला अटक केली आहे. बुधवारी दिनांक 22 जानेवारी पहाटे 4:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिवदास गीते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. तुळजाभवानी नगर भागात तो भाड्याच्या घरात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गीते दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. बुधवारी पहाटे ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. त्याबरोबर त्याने खून केल्यानंतर आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत आपण खून का केला याची माहिती देणारा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल केला आहे. काल दिनांक 22 जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला यातील आरोपीनामे शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने घटना केल्यानंतर, गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता. त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता, ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत. सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमनंट कर्मचारी नव्हता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.